नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आज आपण माहिती घेणार आहोत कामिनी या झाडाबद्दल। तर मित्रांनो, या झाडाला पैशाचं झाड पण संबोधलं जाते, कारण ह्या झाडाचा पाला विकून बरेचसे शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत। ते कसं आणि काय, तसंच हे झाड कशासाठी वापरलं जातं, काय जातं, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि इच्छुक शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून आजच रोपं आपली निश्चित करा। तर मित्रांनो, आता आपण जे आज झाडं बघतोय ते कामिनी म्हणजे हे झाड जे आहे ते बुक्यामध्ये जे आपल्याला स्टिक वापरली जाते किंवा जे झाडाची काडी वापरली जाते ते ह्या प्लांटची असते। याला ही मधुकामिनी आपण म्हणतोय, कारण ही चपट्या पानाची आणि ह्याला एक सुवासिक असं पांढरं छोटंसं फूल असणारी अशी ही वनस्पती आहे। आणि ह्या झाडाचा उपयोग फुलाच्या गुच्छामध्ये असेल किंवा डेकोरेशनचे जे काही मटेरियल असतं त्यामध्ये केला जातो। तर मित्रांनो, आपण सुद्धा ही शेती करू शकतोय आणि त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये ही 4x4 वर लागवड करायची आहे। एकरामध्ये 2750 रोपं बसतात आणि लागवडीनंतर लगेचच 3 ते 4 महिन्यामध्ये आपण याचं पहिलं हार्वेस्टिंग करू शकतो। याची जी अर्ध्या फुटापासून 1-1.5 फुटापर्यंतची जी स्टिक आहे ती कट करून आपण रिक्वायरमेंटनुसार पुढच्या मर्चंट जे काम करतात फ्लावर मर्चंटचं त्यांना आपण हे सप्लाय करू शकतो मित्रांनो। तर ह्याच्यामध्ये आपली एकरी 2750 रोपं बसणार आहेत आणि 3 ते 4 महिन्यामध्येच पहिलं आपल्याला हार्वेस्टिंग होणार आहे। वर्षातून एका झाडापासून आपल्याला 4 ते 5 वेळा म्हटलं तरी स्टिक काढता येते। जेवढ्या झाडाची वाढ असणार आहे त्या हिशोबामध्ये आपल्याला त्याचं पुन्हा म्हणजेच रिकटिंग करता येणार आहे। तर मित्रांनो, आता बघू शकतोय की हे आपला हा प्लॉट आहे। इथं अशी सर्व आपली झाडं आहेत आणि त्यातून आपण ही सिलेक्टेड रोपं घेत आहे। आता आपल्याला टोटल 1000 रोपं ह्या शेतकऱ्यांसाठी भरायचे आहेत। तर आपण आता ऑलरेडी ही 450 झाडं गाडी यायला वेळ होता त्यामुळे ही बाजूला अशी काढून ठेवलेली आहेत आणि आता ही बाकीची जी 550 झाडं आहेत तीसुद्धा आपण अशी सिलेक्टेड घेत आहोत। आता त्यानंतर आपण डायरेक्ट ही झाडं भरायला घेणार आहोत। तर असं सिस्टमॅटिक आपलं हे नर्सरीमध्ये काम चालतं आहे, कारण मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यामध्ये मलकापूर या गावी शासन मान्यता अशी ही नर्सरी आहे। 35 एकरामध्ये विस्तारलेली आणि 40 वर्ष जुनी, महाराष्ट्रातील सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे मित्रांनो। आणि कामिनी झाडाबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याला कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगलं असं उत्पादन देणारा अशी हे प्लांट आहे। त्यामुळं जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आज आपलं बुकिंग निश्चित करा। लागवडीची संपूर्ण माहिती घ्या आणि हा प्रयोग आपल्या इथे यशस्वी करून लाखो रुपये कमवू शकताय। तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।